विधान परिषदेच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे। अशात बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। विधिमंडळात हितेंद्र ठाकूर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला आमदार रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते। दरम्यान बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार कुणाकडे राहणार याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांना महत्त्व प्राप्त झाले। हे 3 आमदार आपल्या सोबतच राहावे यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, विधान परिषद निवडणुकीसाठी 12 आमदार रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे आता मतदान होणार हे मात्र निश्चित आहे आणि यासाठीच आता सर्व आमदारांची निवडणूक सुरू झालेली आहे। त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर दर विधान परिषद निवडणुकीसाठी जेव्हा मतदान होतं तेव्हा ही 3 मतं ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना महत्त्वपूर्ण असतात। तर आता तीच बैठक झाली। हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र या भेटीपूर्वी त्यांनी असं म्हटलं की माझी फक्त विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला आठवण येते, तर तुम्ही जेव्हा विधान परिषद निवडणूक नसते तेव्हा देखील माझी आठवण काढा, कारण की त्यांची 3 मतं ही निर्णायक मतं असतात। त्यामुळे माझ्या मतांच्या गोळाबेरीज करण्यासाठीच तुम्ही माझी आठवण काढू नका, तर इतर वेळी देखील आठवण काढा असं त्यांनी सूचक असं विधान केलं। त्यामुळे आता त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली। त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। त्यामुळे त्यांची 3 निर्णायक मतं ही नेमकं कुणाच्या वाटेला जातात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वरळी हिट अँड रन